खूप छान अशी मी सुक्की भेंडी बनवलेली आहे, भरून भेंडी पाहू शकता किती छान झाली। आणि सर्वांनी प्लीज पूर्ण रेसिपी पहा। नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे भरून भेंडी बनवणार आहे आणि खूप छान होते आणि ती कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे पाहू शकता मी इथे पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि हा नॅपकिन आहे, ह्याने आपल्याला ह्या भेंड्या स्वच्छ पुसून घ्यायच्या अगोदर अशा। हे पाहू शकता, हे अशा पुसून दाखवायच्यात आपल्याला, दाखवायच्या नाही सॉरी पुसायच्यात, पुसून घ्यायच्या आणि नंतर न चिरायच्या। आता मी ही भेंडी तुम्हाला नंतर पुसते, अगोदर दाखवते काय करायचं ते। हे जे आहे हे मागचा आणि हे भरून बनवण्यासाठी आपल्याला अशा छोट्या साईज मध्येच भेंड्या घ्यायच्या, जास्त मोठ्या घ्यायच्या नाही, म्हणजे एकदम अशा छोट्या आणि कवळ्याच पाहिजेत। आणि जर मोठ्या असतील अशा लांब लचक आणि कवळी असेल तर एका भेंडीचे 2 तुकडे करायचे असे मधनं आणि मग बनवायचे। जर कवळ्या असतील तर आपण त्या पण बनवू शकतो। हे पाहू शकता, आता हे अशा पद्धतीत आपण सगळ्या भेंड्या चिरून घेणार आहोत। आधी मी या सगळ्या पुसून घेते आणि नंतर न चिरते, मग पुढची प्रोसेस दाखवते। इथे आपण एक लसणाची कांडी आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे। ह्याच्यात थोडंसं जिरं, मीठ आणि लाल तिखट वगैरे टाकून हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आणि त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि मग तुम्हाला दाखवते मी हे कसं बनवायचं ते। आधी मी हे मिक्सरला फिरवून घेते आणि ते पाहू शकता मी सगळ्या भेंड्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या। आता हे आपल्याला भरायचं आहे ह्याच्यात मसाला। आता आपण मसाला तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं आलं लसूण टाकून घेते आणि शेंगदाणे पण टाकून घेते। तुमच्याकडे कूट असेल तर तुम्ही कूट घ्या। मी आता पूर्ण हे वाटणच तयार करणार आहे, हे पाहू शकता। आणि आता ह्याच्यातच थोडंसं जिरं, 1 चमचा जिरं टाकून घेते, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट आणि एक अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। हे वाटण आपण आता मिक्सरला चांगलं बारीक करून घेतलंय, हे ते पाहू शकता आणि ह्याच्यात काढून घेतलंय। ह्यात आपण बिलकुल पाण्याचा टिपका नाही टाकला, पण हे आलं लसूण टाकल्यामुळे थोडंसं वलसर झालेलं आहे। पण ह्यात आपल्याला थोडंसं तेल पण टाकून घ्यायचंय। आता 1 चमचाभर तेल टाकायचंय आणि हे तेलामध्ये छान कुस्करायचंय हे सगळा मसाला। आणि हा जो मसाला आहे हा थोडा हा मसाला आपल्याला ह्या भेंडीमध्ये असा भरून घ्यायचा आहे। आणि मला एका हाताने मोबाईल आणि पकडून हे दाखवायला जमत नाही, त्यामुळे मी आता आधी भरून घेणार आहे मग तुम्हाला दाखवणार आहे। पाहू शकता अशा पद्धतीत ह्यात भरायचंय आपल्याला पूर्ण। मी असं सगळं भरून घेते आधी आणि मग दाखवते। मस्त अशी भेंडी आपण आता भरून घेतलेली आहे, पाहू शकता किती छान भरली ते। आता हिला आपण बनवणार आहोत। गॅसवरती कढई ठेवली आणि तेल तापाय ठेवले आणि इथे 2 कढीपत्त्याची पानं पण घेतलीत आपण धुवून। ह्याच्यामध्ये थोडीशी जिरा मोहरीची फोडणी टाकून घेऊया आपण, हे पाहू शकता। आणि ह्यातच हे कढीपत्ता पण टाकूया, थोडीशी हिंग आणि तेल थोडंसं जास्त घेतलंय कारण आपल्याला ही भेंडी बनवायची आहे आणि ह्या भेंडीला काय पाणी वगैरे वापरलं जात नाही। आता ही सगळी भेंडी मी टाकून घेते ह्याच्यामध्ये, हे पाहू शकता। अर्धा किलो भेंडी आहे ही आणि तेलावरतीच आपल्याला ही फ्राय करायची आहे। आता ह्यात छान हलवून घ्यायची आपल्याला आणि बारीक गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजवायची आणि परत 5 मिनिटांनी झाकण काढायचं आणि परत थोडीशी 5 मिनिटं शिजवायची, म्हणजे छान तयार होते। हे पाहू शकता आणि खूप छान लागते अशी भेंडी खायला, एकदम कुरकुरीत लागते। म्हणजे कुरकुरीत तर नाही होत आपण भाज्यांसारखी, पण एकदम टेस्टी अशी लागते, एकदम कोरडी फडफडीत सुक्की तयार होते। आता आपली भेंडी तयार झाली का ते पाहूया आपण। हे पाहू शकता किती छान अशी झालेली आहे। आणि आता आपल्याला नुसतं हिला असं पलटी मारायचे फक्त, म्हणजे जी खालची बाजू आहे ती वर करायची, वरची बाजू आहे ती खाली करायची आणि परत 5 मिनिटं अशीच गॅसवरती ठेवायची बारीक गॅस करून, म्हणजे छान तयार होते हे। आता ही शिजलेली आहे, पण आता ही वरची बाजू आहे ती आपण पलटी करून टाकूया। आणि प्लीज सर्वांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा।